नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी करिअर इन्स्टिट्यूटच्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यघटना या विषयामधील मार्गदर्शक तत्वे हा टॉपिक अभ्यासणार आहोत। ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला। मार्गदर्शक तत्वे ही आपल्या राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये दिलेली आहेत आणि कलम किती, तर कलम 36 ते कलम 51 या कलमांमध्ये मार्गदर्शक तत्वे यांचा समावेश होतो। म्हणजे भाग किती, भाग 4 कलम 36 ते कलम 51। यापूर्वी आपण मूलभूत हक्क याविषयी माहिती घेतलेली आहे। मूलभूत हक्क याचा समावेश भाग 3 मध्ये होतो आणि कलम 12 ते कलम 35 या कलमांमध्ये मूलभूत हक्क सांगितलेले आहेत। ओके, इथे मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। ज्यावेळेला आपण मूलभूत हक्क हा टॉपिक बघत होतो त्यावेळेला आपण कलम 12 अभ्यासलं होतं। कलम 12 ची हे काय होती, म्हणजे आपण हेडिंग काय होती, तर राज्यसंस्थेची व्याख्या। बरोबर, मी त्यावेळेला एक गोष्ट क्लिअर केली होती की जसं कलम 12 ची राज्यसंस्थेची व्याख्या याविषयी माहिती आपण बघितली, ती जशीच्या तशी माहिती कलम 36 ला देखील लागू आहे। म्हणजे कलम 12 आणि कलम 36 दोघांचाही अर्थ सेमच आहे। त्यामुळे कलम 12 याविषयी आपण माहिती घेतलेली आहे। त्यामुळे या लेक्चरमध्ये आपण कलम 36 बघणार नाही, उगाच त्याच्यामध्ये वेळ नको जायला। कलम 12 ची आपण जी माहिती घेतलेली आहे ती जशीच्या तशी कलम 36 ला लागू होते। ओके, म्हणजे या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत कलम 37 पासून। ओके, तर सुरू करूया आपण आजच्या लेक्चरला। महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक हक्काचे विभाजन न्यायालयाद्वारे बजावता येतील असे आणि न्यायालयाद्वारे बजावता येणार नाही असे करावे, असे B.N. राव यांनी सल्ला दिला होता। B.N. राव यांनी सल्ला काय दिला होता की वैयक्तिक हक्काचं विभाजन करायचं कसं, एक म्हणजे न्यायालयाद्वारे बजावता येतील म्हणजे जे न्याय प्रविष्ट असतील, आणि दुसरं कशामध्ये करायचं, न्यायालयाद्वारे बजावता येणार नाही म्हणजे जे न्याय प्रविष्ट नाहीत, असं दोन भागामध्ये विभाजन करायचं असा सल्ला B.N. राव यांनी दिला होता। आणि तो सल्ला मसुदा समितीने स्वीकारला। तो सल्ला काय केला, मसुदा समितीने स्वीकारला आणि राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये, जे की आपला अभ्यासून झालेला आहे मूलभूत हक्क, भाग 3 मध्ये न्याय प्रविष्ट असणारे मूलभूत हक्क समाविष्ट केले, तर भाग 4 मध्ये न्याय प्रविष्ट नसणारे मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली। म्हणजे मसुदा समितीने तो सल्ला स्वीकारला। कोणाचा सल्ला, B.N. राव यांनी सल्ला दिला होता। सल्ला कोणता होता की वैयक्तिक हक्काचं विभाजन करायचं, एक म्हणजे न्यायालयाद्वारे बजावता येईल आणि दुसरं म्हणजे न्यायालयाद्वारे बजावता येणार नाही। ओके, आणि हे विभाजन आणि हा सल्ला मसुदा समितीने स्वीकारला आणि मसुदा समितीने काय केलं, भाग 3 मध्ये न्याय प्रविष्ट असणारे मूलभूत हक्क यांचा समावेश केला, तर भाग 4 मध्ये न्याय प्रविष्ट नसणारे मार्गदर्शक तत्वे यांचा समावेश केला। मूलभूत हक्क ही न्याय प्रविष्ट आहेत याविषयी आपण माहिती घेतलेली आहे, तर मार्गदर्शक तत्वे हे न्याय प्रविष्ट नाही। ओके, पुढे आपल्या घटनाकर्त्यांनी ही संकल्पना, ही जी मार्गदर्शक तत्वांची संकल्पना आहे, ही आपण आयर्लंडच्या 1937 मधील राज्यघटनेपासून घेतलेली आहे। आपण कुठून घेतलेली आहे, आयर्लंडच्या राज्यघटनेपासून। आणि आयर्लंडने ही संकल्पना कुठून घेतलेली आहे, तर स्पेनच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे। म्हणजे आपण आयर्लंड करून आयर्लंडने स्पेन कडून घेतलेली आहे। ओके, ही जी मार्गदर्शक तत्वे ही म्हणजे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलेलं आहे की मार्गदर्शक तत्वे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य, असे कोणी म्हटलेले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले आहे। त्याचबरोबर ग्रॅनविले ऑस्टिन यांनी मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्क यांना राज्यघटनेची सदसद विवेकबुद्धी असं म्हटलेले आहे। कोणी, ग्रॅनविले ऑस्टिन यांनी काय म्हटलं, कोणाला, तर मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांना राज्यघटनेची काय म्हटलेली आहे, सदसद विवेकबुद्धी असं म्हटलेलं आहे। ओके, आता आपण पुढे बोलूया थोडं। 1935च्या भारत सरकार कायद्यामधील इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचनापत्र यांच्यासारखी ही मार्गदर्शक तत्वे आहेत। बघा मी काय सांगितलं, कुठला कायदा, 1935चा भारत सरकार कायदा, त्यामधील इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचनापत्रांसारखी ही मार्गदर्शक तत्वे आहेत। म्हणजे या 1935च्या कायद्यामध्ये ब्रिटिश सरकारने भारतामधील गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर यांना ही सूचनापत्र दिली होती, त्यांच्यासारखीच ही मार्गदर्शक तत्वे आहेत। आणि त्या सूचनापत्रांना दुसरे नाव काय आहे, तर मार्गदर्शक तत्वे असं दुसरं नाव आहे। आणि या सूचना विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यासाठी आहेत, हाच फक्त यामधील फरक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। बघा मी पुन्हा एकदा सांगतो, 1935चा कायदा, यामध्ये मी सांगतोय 1935च्या भारत सरकारच्या कायद्यामधील इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचनापत्र यांच्यासारखी ही मार्गदर्शक तत्वे होती। म्हणजे 1935च्या कायद्यामध्ये ब्रिटिश सरकारने
भारतामधील जे गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर होते त्यांना ही सूचनापत्र दिली होती आणि त्यांच्यासारखीच ही मार्गदर्शक तत्वे आहेत. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की सूचनापत्रांना दुसरे नाव काय आहे, मार्गदर्शक तत्वे असे दुसरे नाव आहे. आणि या सूचना विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यासाठी आहेत. फक्त हाच यातील फरक आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. ओके, मार्गदर्शक तत्वे आपल्या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यात महत्वाचं मी काय सांगितलं, मार्गदर्शक तत्वे आपल्या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. शब्द लक्षात ठेवा, आर्थिक आणि सामाजिक. आपल्या घटनेच्या सरनाम्यामध्ये असलेले न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्वे प्रत्यक्षात आणणे हा या मार्गदर्शक तत्वांचा उद्देश आहे. मार्गदर्शक तत्वांचा उद्देश काय आहे की आपल्या घटनेच्या सरनाम्यामध्ये, आपल्या प्रस्तावनेमध्ये असलेले कोणते शब्द, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे प्रत्यक्षात आणणे हे आपल्या मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट आहे. पोलीस राज्याच्या जागी कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रयत्न करतात. काय सांगितलं मी, महत्वाचं वाक्य, पोलिसी राज्याच्या जागी कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे प्रयत्न करतात. ओके, पुढे वळूयात आपण. चला, या मार्गदर्शक तत्वासंबंधी आपल्या संविधानामध्ये म्हणजे राज्यघटनेतील कलम 37 मध्ये, आता आपण कलम 37 अभ्यासत आहोत. मी कलम 36 विषयी ऑलरेडी सांगितलेले आहे की आपल्या राज्यघटनेतील कलम 12 जे आपण अभ्यासलेलं आहे त्याच्यासारखंच कलम 36 आहे, म्हणून मी कलम 36 इथे अभ्यासणार नाही. पुढे वळूयात आपण कलम 37. ओके, यामध्ये काय सांगितलं आहे की ही तत्वे देशाच्या अभिशासनामध्ये, ही तत्वे म्हणजे कोणती तत्वे, मार्गदर्शक तत्वे ही देशाच्या अभिशासनामध्ये मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे प्रत्येक राज्याचे कर्तव्य आहे. बघा मी काय सांगितलं, मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 37 मध्ये काय सांगितलं आहे की ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ही आपल्या देशाच्या अभिशासनामध्ये मूलभूत आहेत आणि कायदा करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचं काय असेल, कर्तव्य असेल. म्हणजे मार्गदर्शक तत्वे जरी न्यायप्रविष्ट नसली तरी देशाच्या राज्यव्यवस्थेसाठी ती तत्वे मूलभूत स्वरूपाची आहेत. कायदा करताना राज्याने ही तत्व विचारात घेणे हे राज्याचे कर्तव्य आहे असे आपल्या घटनेच्या कलम 37 मध्ये म्हटलेलं आहे. ओके, आणि जरी ही मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसली म्हणजे ह्याच्या विरुद्ध आपण कोर्टामध्ये दाद मागू शकत नसलो तरी कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी न्यायालयांना या मार्गदर्शक तत्वांची मदत होते. ओके, बघा मी काय सांगितलं, जसं आपण मूलभूत हक्क अभ्यासताना एक बघितली होती माहिती की जर आपल्या मूलभूत हक्कांवरती गदा आली तर आपण त्याविरुद्ध कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. पण मार्गदर्शक तत्वांचे जर उल्लंघन झाले तर त्याविरुद्ध आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. याचाच अर्थ ही तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. ओके, बघा आपण कलम 37 मध्ये काय पाहिलं आहे की ही तत्वे देशाच्या अभिशासनामध्ये मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नसली तरी देशाच्या राज्यव्यवस्थेसाठी ती तत्वे कशी आहेत, मूलभूत स्वरूपाची आहेत आणि कायदा करताना राज्याने ही तत्वे विचारात घेणे राज्याचं काय आहे, कर्तव्य आहे. ओके, घटनेच्या कलम 37 मध्ये असं म्हटलेलं आहे. ओके, जरी ही मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसली तरी कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी न्यायालयांना या मार्गदर्शक तत्वांची मदत होते. ओके, आणि अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याची घटनात्मक वैधता ठरवण्यासाठी यांचा वापर केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यांचा बराच वेळा वापर केलेला आहे. कशासाठी, एखाद्या कायद्याची घटनात्मकता ठरवण्यासाठी. पुढे ओके, मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे जरी त्यांचे उल्लंघन झाले तरी कायदेशीर मार्गाने न्यायालयाकडून त्यांची अंमलबजावणी करता येत नाही. मार्गदर्शक तत्वे हे न्यायप्रविष्ट न बनवण्यामागे काहीतरी कारणे होती. ती म्हणजे की ज्या वेळेला मार्गदर्शक तत्वे यांच्या अंमलबजावणीसाठी लागणारी वित्तीय संसाधने आपल्याकडे कमी होती. ओके, मी काय सांगितलं की ही मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट न बनवण्यासाठी काहीतरी कारणे होती. ती कारणे 3 आहेत, आपण बघूया. एक म्हणजे काय, या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी लागणारी जी काही वित्तीय संसाधने आहेत यांची कमतरता होती आपल्याकडे. त्याचबरोबर देशामध्ये प्रचंड विविधता व मागासलेपण होते. तिसरं म्हणजे त्यावेळेला देशासमोर ज्या वेळेला आपली राज्यघटना बनवण्यात आली, लागू झाली, त्यावेळेला देशासमोर इतरही काही महत्वाच्या गोष्टी होत्या आणि उगाचच यांच्या खाली आपण दबून जाऊ नये त्यामुळे मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट बनवली
नाहीत. बघा मी काय सांगितलं, का का नाही बनवली न्यायप्रविष्ट ती, तर एक म्हणजे वित्तीय संसाधने यांची कमतरता होती, त्याचबरोबर देशामध्ये प्रचंड विविधता व मागासले पण होते, त्याचबरोबर देशासमोर इतरही काही महत्वाच्या गोष्टी होत्या आणि या सर्वांमध्ये उगाच दबून जाऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट बनवली नाहीत. ओके, पुढे थोडक्यात यावेळी घटना निर्मात्यांनी वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारला. मी काय सांगितलं, थोडक्यात काय झालं, यावेळी घटना निर्मात्यांनी काय केलं, म्हणजे घटनाकर्त्यांनी ज्यांनी घटना बनवली त्यांनी वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारला आणि त्यांनीही मार्गदर्शक तत्वे सक्तीचे केले नाहीत. मार्गदर्शक तत्वे त्यांनीही सक्तीचे केले नाहीत. या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता होण्यासाठी ही तत्वे न्यायप्रविष्ट बनवण्यापेक्षा या मार्गदर्शक तत्वांसाठी जनमत जागृत झाले पाहिजे, लोकांनी जागृत झाले पाहिजे, हाच उपाय आहे यावर त्यांचा विश्वास होता. बघा मी काय सांगितलं, घटना निर्मात्यांनी वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारला होता आणि त्यांनी ही मार्गदर्शक तत्वे सक्तीचे केले नाहीत. या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता होण्यासाठी ही तत्वे न्यायप्रविष्ट बनवण्यापेक्षा मार्गदर्शक तत्वांसाठी जनमत जागृत झाले पाहिजे, लोकांनी जागृत झाले पाहिजे, न्यायप्रविष्ट बनवण्याची गरज नाही, लोकांनी जागृत झाले पाहिजे, हाच उपाय आहे असा त्यांचा याच्यावरती विश्वास होता. ओके, मार्गदर्शक तत्वे म्हणजे थोडक्यात काय, तर राज्याने भविष्यामध्ये कोणत्या दिशेने आपली वाटचाल ठेवावी याची दिशा दाखवणारी तत्व म्हणजे मार्गदर्शक तत्व. मी काय सांगितलं, मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, तर राज्याने भविष्यामध्ये कोणत्या दिशेने आपली वाटचाल ठेवावी याची दिशा दाखवणारी तत्व म्हणजे मार्गदर्शक तत्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दात जर सांगायचे झाले तर हा जो भाग राज्यघटनेमध्ये मुद्दाम घालण्यात आला आहे तो आमच्या मते आदर्श लोकशाही कशी असावी याचं निर्देशक आहे. मी काय सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जर आपण सांगायचा प्रयत्न केला तर हा जो भाग म्हणजे राज्यघटनेमध्ये मुद्दाम घालण्यात आलेला आहे म्हणजे मार्गदर्शक तत्वांचा भाग, हा भाग राज्यघटनेमध्ये मुद्दाम घालण्यात आला आहे तो आमच्या मते आदर्श लोकशाही कशी असावी याचा निदर्शक आहे. या मार्गदर्शक तत्वांची जर योग्य अंमलबजावणी झाली तर भारतात आदर्श कल्याणकारी राज्य अस्तित्वात येईल अशा शब्दांमध्ये न्यायमूर्ती छागला यांनी मार्गदर्शक तत्वांचे महत्व अधोरेखित केलेले आहे. बघा मी काय सांगितलं, या मार्गदर्शक तत्वांची जर योग्य अंमलबजावणी झाली तर भारतात आदर्श कल्याणकारी राज्य अस्तित्वात येईल अशा शब्दामध्ये कोणी, तर न्यायमूर्ती छागला यांनी मार्गदर्शक तत्वांचे महत्व अधोरेखित केलेले आहे. ओके, म्हणजे कलम 37 आपण बघितला, कलम 37 मधली ही सगळी माहिती नव्हती. कलम 37 मध्ये फक्त एवढं दिलेलं आहे की ही तत्वे देशाच्या अभिशासनामध्ये मूलभूत आहेत आणि कायदा करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचं कर्तव्य आहे. ओके, एवढंच कलम 37 मध्ये दिलेलं आहे, ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन होती. आता आपण कलम 38 याविषयी माहिती बघूया. कलम 38 मध्ये म्हणजे आर्टिकल 38 सबसेक्शन 1, ओके, याच्यामध्ये आपण बघणार आहोत, ज्या समाजव्यवस्थेमध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय यांनी परिपूर्ण अशी समाजव्यवस्था निर्माण करून होईल तितक्या परिणामकारक रीतीने ते प्राप्त करून देऊन त्या समाजव्यवस्थेमध्ये संरक्षण करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी राज्य नेहमी प्रयत्नशील राहील. बघा कुठली बरेचसे पुस्तकं रेफर केली, बरेचशा पुस्तकामध्ये त्यांनी पूर्णपणे कलमांविषयी माहिती दिलेली नाहीये. मी पूर्ण माहिती कलमांची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये मी जास्त हायलाइट केलेले म्हणजे रेड कलरमध्ये जे हायलाइट केलेलं आहे ते तुमचे लक्षात ठेवा, ते पॉइंट लक्षात ठेवा, ते त्याच्यावर जास्त जोर द्या. बाकी तर फक्त तुम्ही वाचून घ्या. बघा तुम्हाला एमपीसी मध्ये कुठेही पेपर लिहायचा नाहीये. जर आपण राज्यसेवेचा विचार केला, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये जिकडे आपला भाषा पेपर आहे तिकडेच आपल्याला पेपर लिहायचा आहे. ओके, बाकीच्या ठिकाणी आपला पूर्ण पेपर हा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहिल्या तरी चालतील. काही की पॉइंट लक्षात ठेवा, ते की पॉइंट मी हायलाइट करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आर्टिकल 38(1) मध्ये मी काय सांगितलेलं आहे की ज्या समाजव्यवस्थेमध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय यांनी परिपूर्ण अशी राज्यव्यवस्था निर्माण करून, म्हणजे कशा प्रकारची राज्यव्यवस्था पाहिजे, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय यांनी परिपूर्ण अशी, आणि ती होईल तितक्या परिणामकारक रीतीने ती प्राप्त करून देऊन त्या समाजव्यवस्थेचे संरक्षण करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी राज्य नेहमी काय असेल, प्रयत्नशील असेल. हे कुठल्या कलमामध्ये सांगितलेलं आहे, आर्टिकल 38 सबसेक्शन 1. तर आर्टिकल 38 सबसेक्शन 2 यामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्य हे विशेषतः फक्त व्यक्तीमध्येच नाही तर निरनिराळ्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या किंवा निरनिराळ्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसमूहांमध्ये देखील उत्पन्नाच्या बाबतीमध्ये असलेली विषमता कमी करण्यासाठी झटून प्रयत्न करेल आणि उत्पन्न, दर्जा, सुविधा
व संधी यांच्या बाबतीमध्ये असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी राज्य नेहमी प्रयत्न करेल, असं माहिती आर्टिकल 38 सबसेक्शन 2 यामध्ये सांगितलेली आहे. आणि आर्टिकल 38 सबसेक्शन 2 हे आपण पाहिलं तर 44वी घटना दुरुस्ती 1978 ने हे कलम समाविष्ट केलेलं आहे. 38(2) हा कलम घटना दुरुस्तीने टाकलेला आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने टाकलेला आहे तर 44वी घटना दुरुस्ती 1978 याने ही कलम नव्याने टाकलेला आहे. आपण बघूया 38(2) मध्ये काय सांगितलेलं आहे. राज्य हे विशेषतः फक्त व्यक्तीमध्ये नाही तर निरनिराळ्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या किंवा व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसमूहांमध्ये देखील उत्पन्नाच्या बाबतीमध्ये असलेली विषमता कमी करण्यासाठी झटून प्रयत्न करेल आणि उत्पन्न, दर्जा, सुविधा, संधी यांच्या बाबतीमध्ये असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी राज्य नेहमी प्रयत्नशील राहील. आणि हे कलम 44वी घटना दुरुस्ती 1978 ने समाविष्ट केलेलं आहे. ओके, म्हणजे कलम 37 आपण पाहिलं, कलम 38 आपण पाहिलं. ओके, कलम 36 आपण सांगितलेलं, कलम 12 सारखीच कलम 36 ची व्याख्या आहे. आता आपण पुढचा कलम 39 अभ्यासूया. त्यामध्ये काय सांगितलं आहे की राज्य हे विशेषतः पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपले धोरण तयार करेल. ते कोणत्या गोष्टी आहेत ते आपण बघूया आता. त्यातलं पहिलं आहे म्हणजे आर्टिकल 39, त्याच्यामध्ये स्मॉल ए आहे, आपण बोलू शकतो मराठीमध्ये. उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा अधिकार स्त्री व पुरुष यांना सारखाच असेल. बघा, उपजीविकेचे पुरेसे साधन, त्याचा अधिकार मिळवते साधन मिळवण्याचा अधिकार हा स्त्री आणि पुरुष या दोघांनाही कसा असेल, समानच असेल. दुसरं ब मध्ये आपण काय सांगू शकतो, सार्वजनिक हितासाठी सर्वांना उपकारक होईल अशा रीतीने समाजातील सर्व भौतिक साधन संपत्तीची योग्य रीतीने योग्य न्यायाने विभागणी करणे. मी काय सांगितलं, सार्वजनिक हितासाठी सर्वांना उपकारक होईल, सर्वांना लाभकारक होईल अशा रीतीने समाजातील सर्व भौतिक साधन संपत्तीची योग्य रीतीने विभागणी करणे. तिसरं काय सांगतं की आर्थिक यंत्रणा राबवताना संपत्ती व उत्पादन संसाधनांचा जनतेला अपायकारक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी त्याचा साठा होऊ नये. थोडक्यात आपण असेही म्हणू शकतो की संपत्ती व उत्पादन संसाधनांचे केंद्रीकरण एकीकडे होऊ नये. म्हणजे श्रीमंत अजून श्रीमंत होत चाललंय, गरीब अजून गरीब होत चाललंय, असं होता कामा नये. मी काय सांगितलं, म्हणजे 39 आर्टिकलमध्ये, म्हणजे आर्टिकल 39 मध्ये मी एकूण 6 गोष्टी आहेत, त्या 6 पैकी मी 3 पहिल्या कव्हर केल्या. मध्ये काय सांगितलं की उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा अधिकार स्त्री आणि पुरुष या दोघांनाही सारखाच असेल. ब मध्ये काय सांगितलं, सार्वजनिक हितासाठी सर्वांना लाभकारक होईल अशा रीतीने समाजातील सर्व भौतिक साधन संपत्तीची योग्य रीतीने आणि योग्य न्यायाने विभागणी करणे. त्याचबरोबर तिसरं काय सांगितलं की आर्थिक यंत्रणा राबवताना संपत्ती व उत्पादन संसाधनांचा जनतेला अपायकारक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी त्यांचा साठा होऊ नये. थोडक्यात आपण असेही म्हणू शकतो की संपत्ती व उत्पादन संसाधनाचे केंद्रीकरण एकीकडे होऊ नये. तर ड आता बघूया आपण चौथं, पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळावे. बरोबर, चौथं आपण ड काय बघितलं, पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळावे. त्यानंतर ई मध्ये 5वं काय आहे, म्हणजे 5वं आपण काय बघत आहोत की स्त्री व पुरुष कामगाराचे आरोग्य, त्यांची ताकद आणि बालकांचे लहान वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये. त्याचबरोबर नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा त्यांची ताकद यांना न झेपणाऱ्या व्यवसायामध्ये काम करण्यास भाग पाडू नये. बघा, आपण काय सांगितलं, स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य, त्यांची ताकद आणि बालकांचे लहान वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये. त्याचबरोबर नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा त्यांची ताकद यांना न झेपणाऱ्या व्यवसायामध्ये काम करण्यास भाग पाडू नये. ओके, त्याचबरोबर शेवटचं याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, बालकांना मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणामध्ये आपला विकास करण्यासाठी संधी व सुविधा दिल्या जाव्यात, तसेच बालके व युवक यांचे शोषणापासून संरक्षण व्हावे. हे 42वी घटना दुरुस्ती 1976 ने समाविष्ट केलेलं आहे. बघा, मी सांगतो, मध्ये मी काय सांगितलं, बालकांना मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणामध्ये आपला विकास करण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्यात, तसेच बालके व युवक यांचे शोषणापासून संरक्षण व्हावे. ओके, असे 42व्या घटना दुरुस्तीमध्ये सांगण्यात आलेले आहे. ओके, म्हणजे आपण आर्टिकल 39 याच्यामधले 6 गट पाहिले. आता आपण आर्टिकल 39A याविषयी माहिती घेऊया. त्यामध्ये काय सांगितलं आहे की राज्य विशेषतः आर्थिक किंवा अन्य प्रकारच्या निसमर्थतांमुळे कोणत्याही नागरिकाला
न्याय मिळवण्याची संधी नाकारली जाणार नाही याची शाश्वती देण्यासाठी विविध योजनांद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने कायदेविषयक मोफत सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल असं 42वी घटना दुरुस्ती 1976 ने समाविष्ट केलेलं आहे. थोडक्यात कायदेविषयक मोफत सहाय्य हे आर्टिकल 39A यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आर्टिकल 39A यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की कायदेविषयक मोफत सहाय्य उपलब्ध करून देईल कोण? राज्य. पण कधी? आर्थिक किंवा अन्य प्रकारच्या निसमर्थतामुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळवण्याची संधी नाकारली जाणार नाही याची शाश्वती देण्यासाठी विविध योजनांद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने कायदेविषयक मोफत सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. ओके. आणि यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. हे देखील कलम कोणत्या कलम हे देखील कलम कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलं आहे तर 42वी घटना दुरुस्ती 1976 ने हे कलम नव्याने टाकण्यात आलेलं आहे. तर आता कलम 40 यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की राज्य हे ग्रामपंचायतीची योग्य प्रकारे व्यवस्था लावण्यासाठी कलम 40 साठी एवढंच लक्षात ठेवा ग्रामपंचायत. ओके. त्यामध्ये मी काय सांगतो राज्य हे ग्रामपंचायतीची योग्य प्रकारे व्यवस्था लावण्यासाठी त्यांना स्वशासनाचे मूळ घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक तेवढे अधिकार राज्य सरकार म्हणजे राज्य संस्था ग्रामपंचायतींना देईल. बघा मी काय सांगितलं राज्य हे ग्रामपंचायतीची योग्य प्रकारे व्यवस्था लावण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना स्वशासनाचे मूळ घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक तेवढे अधिकार राज्य संस्था या ग्रामपंचायतींना बहाल करेल. ओके. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण एकूण कलम 36 कलम 37 कलम 38 कलम 39 कलम 40 या 5 कलमांविषयी माहिती घेतलेली आहे. त्यापैकी कलम 36 आपण ऑलरेडी कलम 12 सारखं मी सांगितलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर जास्त मी या लेक्चरमध्ये भर दिला नाहीये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण उर्वरित सगळे कलम करून घेऊ आणि आपण बराचसा डेटा असा बघणार आहोत जो आपल्या कुठल्याही पुस्तकामध्ये नीट क्लिअर केलेला नाही आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं रिवाइज करा. तुम्ही पुस्तकात जेव्हा तुम्ही वहीमध्ये जेव्हा नोट्स काढतात आता हे जे तुम्हाला मी देतोय स्क्रीनवरती हे ऑलरेडी नोट्स आहेत. पण बघा नोट्स काढताना जे बिगिनर्स आहेत ते नोट्स काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा. हे जर तुम्ही सगळं वहीमध्ये लिहत बसलात तर तुम्ही विचार करा एक्झामच्या आदल्या दिवशी तुमची एका दिवसामध्ये ती वही वाचून होईल का? नाही होणार. आपण बघितलं राज्यसेवा प्रीला एवढे सब्जेक्ट आहेत. ओके. 7 सब्जेक्ट आहेत. प्रत्येक सब्जेक्ट तुमचा आदल्या दिवशी वाचून होणार आहे का? नाही होणार. हे व्हिडिओ जेवढे होईल तेवढे नीट बघा. ओके. 2 वेळा बघा 3 वेळा बघा जेवढे जास्त होईल तेवढे बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की मी एक व्हिडिओ बघितला 2 वेळा बघितला 3 वेळा बघितला 3 वेळा बघितल्यानंतर पण मला ही लाईन आठवत नाही पण बाकीचं मला आता आठवते बऱ्यापैकी आठवते. ओके. मला बऱ्यापैकी आठवते. तर तुम्ही त्या गोष्टी लिहून ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला बोलतात ना आपल्या लक्षात राहत नाहीये त्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. आता तुम्हाला ह्या याच्यामध्ये कन्फ्युजन कुठे होईल की आता समजा कलम 40 लिहायचं तुम्ही फक्त इकडे ग्रामपंचायत लिहून ठेवा. मग तुम्हाला कळलं अरे हा ग्रामपंचायतीविषयी अशी माहिती होती की राज्य त्या लोकांना अधिकार बहाल करेल. ओके. कलम 39A मध्ये काय होतं तर कायदेविषयक मोफत सहाय्य. ओके. ती लाईन लक्षात ठेवून मला बाकीचं आठवेल. सगळं लिहत बसू नका. ओके. तुमच्या कमीत कमी 2 प्रकारच्या नोट्स बनल्या पाहिजेत. 2 प्रकारच्या नोट्स म्हणजे कशा की पहिल्यांदा तुम्ही 2दा व्हिडिओ बघितल्यानंतर 3 वेळा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की मला ह्या 100% व्हिडिओ मधलं मला 30% आठवत नाहीये. मग तुम्ही 30% पहिल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवाल. काही वेळानंतर तुम्हाला असं होईल की ह्या 30% जे मी नोट्स लिहिलेले आहेत या 30% मध्ये पण मला बऱ्यापैकी माहीत पडले. आता त्या 30%चे फक्त 5% अशा गोष्टी आहेत जे माझ्या लक्षात राहत नाहीत. त्या दुसऱ्या नोटबुकमध्ये फक्त हे 5% गोष्टी जाणार आणि एक्झामच्या आधी तुम्हाला हे 5% गोष्टीच रिवाइज करायच्या आहेत कारण तुमचा बाकीचा तसाही स्टडी झालेला आहे. ओके. आजचं लेक्चर इथे झालेलं आहे. थँक्यू.